बातमी येते मान्सून संदर्भातली, कारण आपण सगळेच ज्याची प्रतीक्षा करतोय तो मान्सून आता राज्याच्या वेशीवर आहे आणि काहीच दिवसात 2 ते 3 दिवसात साधारण पाऊस येईल आपल्या राज्यामध्ये असा अंदाज आहे। केरळमध्ये तो आलेला आहे, गोव्यातही पावसाला सुरुवात झाली आहे आणि त्यामुळे आता अर्थातच प्रतीक्षा आहे की राज्यामध्ये हा पाऊस कधी येतोय। अनुकूल वातावरण सध्या निर्माण झालं आहे अशी माहिती आहे, त्यामुळे महाराष्ट्रात लवकरच पावसाला सुरुवात होईल। हवामान खात्याने मोसमी वारे राज्यात वेळेत दाखल होण्याचा अंदाज व्यक्त केलाय, तर मान्सूनच्या वेळेवर आगमनामुळे यंदा खरीप हंगामाला चांगली सुरुवात होऊ शकते अशी माहिती आहे। पुण्याच्या शिरूर तालुक्यात मान्सूनपूर्व पावसाने एकीकडे हजेरी लावली। वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली। सकाळपासूनच शिरूरमध्ये ढगाळ वातावरण होतं आणि दुपारनंतर पावसाला सुरुवात झाली। पावसामुळे हवेमध्ये गारवा निर्माण झालाय। बारामती आणि इंदापूर तालुक्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला। अचानक बदललेलं हवामान त्यामुळे नागरिकांची मात्र तारांबळ उडाली। बारामतीत जोरदार पावसासह वादळी वारे वाहत असल्याचं पाहायला मिळालं। या पावसामुळे नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी आश्रय घेतला। तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या काही भागात मान्सूनपूर्व सरी बरसलेल्या आहेत। कुडाळ तालुक्याच्या अनेक ठिकाणी मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली, तर हवामान खात्याने सिंधुदुर्ग जिल्ह्याला येलो अलर्ट दिलाय। लातूर जिल्ह्यातल्या जळकोट तालुक्यात मान्सूनपूर्व पाऊस झालाय। वादळामुळे शहरातल्या एका दुकानाचं मोठं नुकसान झालं। तुंबलेल्या नाल्यांमुळे घाण पाणी अनेक दुकानांमध्ये शिरलं। तर बेळगावच्या तवंदी घाटात मुसळधार पाऊस झाला, त्यामुळे पुणे बंगळुरू मार्गावर पाणीच पाणी असं चित्र पाहायला मिळालं।